निश्चित समोर काय काय होतं याचा अंदाज आम्ही घेतोय, परंतु आम्हाला कोणी पाठिंबा दिला तर तो पाठिंबा घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। तो पाठिंबा विकासासाठी असावा, परंतु आम्ही कोणाला पाठिंबा बिलकुल देणार नाही। परंतु राजकीय परिस्थिती काय काय उद्भवती, भारतीय जनता पार्टी असो, शिंदे गट असो, हे काही फार एक संघ आहे अशातला काही भाग नाही। सगळ्यांनाच महत्त्वाकांक्षा आहे, प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाला महत्त्वाकांक्षा आहे। भारतीय जनता पार्टीचे तर एक सार्वजनिक बांधकाम विभागात असलेले चीफ इंजिनियरच त्यांचा पुतण्या अध्यक्ष व्हावा म्हणून प्रयत्नाला लागलेले, काही जणांना फोनसुद्धा त्यांचे आलेले आहे। राजकीय लोकांचे फोन येतात मी समजू शकतो, पण PWDच्या चीफ इंजिनियरसुद्धा अशा पद्धतीनं प्रयत्न करतायत, हे नवीनच आहे। मला असं वाटतं त्यांनी नोकरी सोडून जर पक्ष जॉईन केला तर बरं होईल, परंतु याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून शिवसेना आहे एवढं 100% सांगतो। शिंदे गटात तसंच आलबेल आहे, आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा विचार करून शिवसेना या जिल्हा परिषद निवडणुकीत अतिशय निर्णायकी भूमिकेत राहील एवढं मी तुम्हाला 100% सांगतो। पाठिंबा दिला तर कोणासोबत चर्चा झाली, कोणी ऑफर दिली आहे, काहीतरी बोलतंय, कारण भाजप आणि त्या शिंदे गटात काहीच आलबेल दिसत नाही। हे पण आता बोलण्याला काही अर्थ नाही। आमच्या सदस्यांना कोणाकोणाचे फोन आले हे मलाही सदस्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही तरी आमच्याकडून कोणालाही फोन केलेला नाही। परंतु याच्यातून एक जाणवलं की शिंदे गटामध्ये असो की भाजपामध्ये जिल्हा परिषदेचे पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे, आणि ही स्पर्धा जीवघेणी सुद्धा ठरू शकते। तुला नाही मला नाही दुसऱ्याला ते, अशा प्रकारची स्थिती सुद्धा होऊ शकते। पण शिवसेनेची जी संख्या आहे ही अतिशय निर्णायक आहे। बाकीचे भाजप आणि शिंदे गट सोडून उरलेली संख्या तेवढी निर्णायक ठरत नाही, पण शिवसेना या सगळ्यांना एकत्र करून आणि याच्यातल्या काही मंडळांना एकत्र करून शिवसेना सुद्धा सत्तेवर येऊ शकते, त्यात काय अवघड काम थोडी आहे। पाठिंबा दिला किंवा घेतला